नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. आज आपला विषय आहे क्षयरोग, टीबी कसा होतो आणि त्यावर उपाय काय केले पाहिजेत, स्वच्छता कशी बाळगली पाहिजे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. टीबी या आजाराला ट्यूबरक्युलोसिस म्हणून ओळखले जाते. हा आजार मायक्रोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोलोसिस या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः 75% रोगांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा एक आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एकेकाळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यत या आजाराला टीबी म्हणतात. ट्यूबरक्युलोसिस म्हणून ओळखले जाते. हा आजार मायक्रोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः 75% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांनाही ही बाधा होत असते. साधारण 35% वा जास्त लोकांच्या शरीरातील क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वांना क्षयरोग होत नाही, कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोलोसिस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. ज्या व्यक्तीला क्षयरोग असतो तो माणूस बोलला किंवा थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. एखाद्या व्यक्तीला सतत 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीतील दुखणे, रात्री घाम येणे, एखादी त्याची 2 बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. फुफ्फुसाशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदाहरणार्थ हाडे, सांध्याचा क्षयरोग, लसिका ग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग इत्यादी हा रोग आहेत. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी 6 महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मध्येच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. क्षयरोगाचा उपचार काय आहे ते पाहूया. क्षयरोग हा सर्वात जास्त अभ्यास केलेला रोग आहे आणि त्यावर उपचारासाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. या औषधांना जीवाणूनाशक जीवाणू मारतात ती औषधे आणि बॅक्टेरियोस्टिक औषधे म्हणून वर्गीकृत केली जाते. जीवाणूंची वाढ थांबवतात जेणेकरून आपल्या प्रतिकार प्रणाली जंतू त्यांना मारू शकतात. औषधोपचार डोस आणि उपचार कालावधी निवडल्यास संसर्गाचा प्रकार आणि संक्रमणाची तीव्रता निश्चित केली जाते. लेटेंट इन्फेक्शन हे सहसा एक औषध वापरले जाते जे 6 महिने घेतात. सक्रिय पल्मनरी संक्रमण पल्मोनरी टीबीचा उपचार करण्यासाठी एक संयोजक थेरपीचा वापर केला जातो आणि उपचार 6 ते 9 महिन्यांपर्यंत चालतो. एक्स्ट्रा पल्मनरी संक्रमण हा रोगास तुलनेने तीव्र स्वरूपाचा मानला जातो आणि येथे 6 ते 9 महिन्यांपर्यंत एकाधिक संयोजनाचा वापर केला जातो. त्यानंतर पुढील 3 महिन्यात एकाच औषधाचा लहान क्रम केला जातो. औषध प्रतिरोधक संक्रमण एक औषध प्रतिरोधक संक्रमण ज्यात जीवाणू औषधाच्या परिणामाचा विरोध करण्यासाठी आणि त्यांना प्रतिरोधक बनवण्यासाठी विशिष्ट यंत्रणा विकसित करतात. अशा प्रकारे प्रथम
जीवाणू मारण्यासाठी कोणती औषधे वापरली जाऊ शकतात? ही औषधांसाठी संवेदनशील चाचणी केली जाते आणि ते औषध इतर औषधांसह संयोजन थेरपी म्हणून दिले जाते. यावर प्रतिरोधक प्रकार म्हणजे अनेक औषधांना प्रतिरोधक, MDR, TB किंवा अत्याधिक औषध प्रतिरोध थेरपीचा वापर केला जातो. थेरपीचा कालावधी निश्चित केला जातो, जो 18 ते 3 वर्षाचा असतो. क्षयरोगावर उपचार. आपल्याला खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या डॉक्टरांकडे त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे. सतत मळमळ आणि उलटी होणे, त्वचा पिवळसर पडणे, कावेळी भूक न लागणे, सतत ताप, जीवनशैली व्यवस्थापन. क्षयरोगाचा एक सामान्य जीवनशैलीवर मोठा प्रभाव पडतो कारण त्यावरील उपचार दीर्घकालीन व जटिल आहे. उपचार चालू ठेवणे आणि आपल्या डॉक्टरांकडे नियमितपणे पाठपुरावा करणे हा एक चांगला मार्ग आहे. काही वेळा एखाद्या मनोवैज्ञानिकाच्या मदतीचा गरज भासू शकते कारण मानसिक आजार विकसित होण्याची शक्यता आहे, जसे की अवसाद, चिंता, ताण, निराशा किंवा अगदी नकार. क्षयरोगाशी निगडीत योग्य पोषक आहार आणि सकारात्मक रणनीती महत्त्वाची असते. याशिवाय काही इतर जीवनशैलीतील बदलाव. हे संक्रमण इतरांना होऊ नये म्हणून रोगाच्या सक्रिय टप्प्यात घरी राहणे आवश्यक आहे. घरात देखील खोकला शिष्टाचार पाळावेत. उदाहरणार्थ, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे, डिस्पोजेबल पिशवी किंवा टिश्यूमध्ये थुंकी एकत्र करणे किंवा संग्रह करून टाकणे. उपचाराच्या काही आठवड्यानंतर तुम्ही संक्रमक नसल्यास सामान्य क्रियाकलापात पुन्हा सुरू करू शकता. वैयक्तिक स्वच्छता. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ही महत्त्वाची भूमिका बजावते. नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करून आणि इतर लोकांमध्ये नियमितपणे वैयक्तिक सामान स्वच्छ ठेवणे यामध्ये सामील आहे. योग्य उपचारही खूप आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घेणे आणि औषध नियोजनांचे अनुसरण करणे ही मुख्य घटक आहे. जर तुम्ही औषधे मध्येच बंद केली किंवा औषधांची मात्रा बदलली तर औषध प्रतिरोधक विकसित होण्याची शक्यता आहे, ज्याचा उपचार करणे कठीण आहे आणि त्यांना दीर्घ उपचाराची आवश्यकता असू शकते. अधिक औषधोपचारामुळे त्रास होऊ शकतो कारण यातील बहुतांश औषध हे यकृताला विषारी आहेत. रक्त निकषांचा नियमित पाठपुरावा आणि मूल्यांकन करणे आवश्यक आहे. नियमितपणे औषधे घेतल्याशिवाय नियमितपणे तपासणीसाठी आपल्या डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. पौष्टिक स्थिती. चांगली पौष्टिक स्थिती किंवा सकारात्मक नायट्रोजन शिल्लक बराच महत्त्वपूर्ण राखण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीची तीव्रता आणि समाधानाची अवस्था कमी करण्यासाठी आवश्यक आहे. चांगला आहार प्रथिने आणि कर्बोदकांमध्ये समृद्ध असलेले स्वस्थ वजन वाढीचे आधार बनविते, जे संक्रमणादरम्यान होणाऱ्या वजन घटाने भरपाई करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता यावर आपण घरगुतीही उपाय करू शकतो. हे आपण आता पाहिलं की क्षयरोग झाल्यानंतर उपाय कुठले करावे लागतात, डॉक्टरी उपाय कुठले करावे लागतात. त्यानंतर क्षयरोग कसा होतो हे आपण आज पाहिले आहे. त्यानंतर आपण क्षयरोगावर घरगुती उपायही करून पाहू शकतो. तर लसूण सोलून वाटून पाण्यात मिसळून ठेवावे. रोगास 2-3 चमचे दिवसात 3 वेळा दिल्यास या रोगाचा फायदा होतो. क्षयरोगास फ्लॉवर म्हणजे कोबीचे सूप पाजल्याने आराम येतो. त्यानंतर मनुका, पिंपळ, खडीसाखर समप्रमाणात वाटून 1 चमचा सकाळ संध्याकाळ काळी खाल्ल्याने क्षयरोगामध्ये आराम होतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला क्षयरोगाविषयी माहिती जर चांगल्या प्रकारे मिळाली असेल आणि यावरचे उपाय जर आपण पाहिले असतील तर एकदा जर आपल्या आजूबाजूला क्षयरोगी असेल तर त्याला हे उपचार करण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जे क्षयरोगीन रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.
चला तर एका नवीन विषयामध्ये परत भेटूया. बाय.